नमस्कार, सुजाताज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय गरमागरम आणि चटपटीत असं टोमॅटो रस्सम। मी ज्या ठिकाणी राहते तिथे टोमॅटो स्वस्त झालेले आहेत म्हणून मी ही रेसिपी बनवलेली आहे। हे टोमॅटो रस्सम तुम्ही गरमागरम भातासोबत खा किंवा असंच प्यायला सुद्धा हे चांगलं लागतं। शरीरासाठी खूप पौष्टिक आहे आणि हे तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये बनवून खाऊ शकता। तर रस्सम बनवण्यासाठी इथं मी 5 टोमॅटो घेतलेले आहेत। टोमॅटो छान असे पिकलेले असावे। आता हे टोमॅटो मी अशा प्रकारे चीर मारून घेणार आहे। अशा प्रकारे टोमॅटोला चीर मारली म्हणजे टोमॅटो लवकर शिजतात। तर सर्व टोमॅटोला मी थोडंसं चिरून घेतलेलं आहे। आता इथं मी गॅसवर एका भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे, त्यामध्ये हे टोमॅटो घालूया आणि टोमॅटो आपल्याला 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत। टोमॅटो शिजवताना त्यांची साल सुटी होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। टोमॅटो शिजतात तोपर्यंत आपण रस्सम बनवण्यासाठी जे वाटण लागणार आहे ते बनवून घेऊया। तर इथं मी चिंचेची 2 ते 3 बुटकं अशा प्रकारे गरम पाण्यामध्ये भिजत घातलेली आहेत। टोमॅटो शिजत ठेवलेलंच पाणी मी यामध्ये घातलं। आता मिक्सरमध्ये मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे, तो अशा प्रकारे मोठा मोठा चिरून घ्यायचा। 2 हिरव्या मिरच्या घालायच्या, कढीपत्त्याची काही पानं घातली, कोथिंबीर घालूया, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा गूळ, 6 ते 7 काळी मिरी। तुम्ही कितपत तिखट खाताय त्याप्रमाणे तुम्ही काळी मिरी वाढवू शकता। हे मी पहिल्यांदा असंच पाणी न घालता वाटून घेतलं। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून हे आपल्याला अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर इथं आपलं वाटण तयार झालेलं आहे। इकडे आपले टोमॅटो सुद्धा शिजलेले आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता टोमॅटोचं साल असं वेगळं झालेलं आहे। आता हे टोमॅटो आपण बाजूला काढून घेऊया आणि टोमॅटो थंड होऊ द्यायचे आहेत। आता टोमॅटो शिजवलेलं पाणी जे आहे ते आपण नंतर वापरणार आहे, त्यामुळे हे असंच ठेवून देऊया। आता टोमॅटो थंड झाल्यानंतर त्याचं साल आपण अशा प्रकारे काढून घेऊया आणि जो काही देठाचा भाग आहे तो सुद्धा काढून घ्यायचा आहे। तर आपलं टोमॅटोचं साल काढून झालेलं आहे। आता हे टोमॅटो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि याची प्युरी तयार करून घ्यायची आहे। तर मी 2 वेळा थोडा थोडा टोमॅटो मिक्सरला फिरवून घेतला। आता इथं कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम केलं, यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी। मोहरी चांगली तडतडली, आता यामध्ये घालूया कढीपत्त्याची पानं, 7 ते 8 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या। लसूण सोनेरी रंगावरती येईपर्यंत ही फोडणी आपल्याला परतून घ्यायची आहे। आता यामध्ये घालूया तयार केलेलं वाटण। वाटणाला तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं। आता यामध्ये घालूया पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मसाले 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये घालूया तयार केलेली टोमॅटोची प्युरी आणि हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता टोमॅटो शिजवण्यासाठी वापरलेलं पाणी मी यामध्ये घालणार आहे। हे पाणी मी गाळून घेतलेलं आहे कारण यामध्ये टोमॅटोच्या बिया होत्या। तुम्ही असंच घातलं तरीही चालेल आणि हे मिक्स करून घेऊया। रस्सम हे पातळच असतं, तर इथं मला थोडंसं दाटसर वाटतंय म्हणून मी अजून थोडंसं पाणी यामध्ये घातलं। टोमॅटोची प्युरी ज्या बाउलमध्ये ठेवली होती त्यामधूनच मी हे पाणी घातलेलं आहे। आता इथं आपली चिंचसुद्धा भिजलेली आहे। हे हाताने अशा प्रकारे कुस्करून घेऊया आणि चिंचेचा कोळसुद्धा मी यामध्ये गाळून घातलेला आहे। हे सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ। आता रस्समला छान अशी 2 ते 3 मिनिटं उकळी काढून घेऊया आणि सर्वात शेवटी घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर। तर इथं आपलं गरमागरम टोमॅटो रस्सम तयार झालेला आहे। हे तुम्ही गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाऊ शकता किंवा असंच प्यायला सुद्धा हे खूप टेस्टी लागतं। हे तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये बनवून खाऊ शकता, शिवाय आरोग्यासाठी सुद्धा खूप पौष्टिक आहे। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा। चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।